मागणी आहे? नाही, कायम या बलिदान स्थळी आल्यानंतर जी एक प्रेरणा मिळते ती शेवटच्या क्षणापर्यंत झुंजण्याची प्रेरणा जी छत्रपती संभाजी महाराजांनी या मातीत रुजवली तीच प्रेरणा आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर बारकाईनं बघितला तर कितीही आक्रमणं झाली तरी दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र हा झुकला नाही. हा आदर्श छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत घालून दिला आणि तीच प्रेरणा पुन्हा या मातीत येऊन पुन्हा जागी आहे. आमदार दिलीप मोहितेने असं म्हटलंय की खासदार झाल्यापासून ते माझ्या घरी कधी आले नाही, साधा चहा सुद्धा पाजला. जीवाचं रान करून निवडून आणलं, चहा पाजला. कसं व्यासपीठावर काही गोष्टी बोलाव्या लागतात आणि या संदर्भामध्ये व्यक्तिगत या पद्धतीनं कोणी काही बोलत राहील त्या प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी काय प्रोजेक्ट्स आणलेले आहेत, आपण काय काम केलेलं आहे, संसदेमध्ये काय कामगिरी केलेली आणि हे होत असताना आज देशातली काय परिस्थिती आहे ही सगळी महत्त्वाची. त्यामुळे माननीय आमदार महोदयांना माझी ही विनंती आहे की खासदारांनी चहा पाजला की नाही यापेक्षा ज्या महायुतीचं आपण काम करतात त्या महायुतीनं कांद्याची निर्यात बंदी उठवली की नाही हा प्रश्न विचारणं जास्त महत्त्वाचं आहे आमच्या शेतकऱ्यांचं. कांद्याच्या मुद्द्यावरच कांद्याचे बाजारभाव पडलेले आहेत, निर्यात बंदी झालेली आहे. दुसरीकडे नाशिकचे बाजारभाव जवळपास 8 दिवसापासून ठप्प आहे. 500 कोटींची उलाढाल जवळपास ठप्प झाली, मात्र अद्यापही त्यात तोडगा निघाला नाही. मला वाटतं हे जे प्रश्न आपण मला जसे विचारतात तसेच महायुतीच्या प्रचार करणाऱ्या प्रत्येकाला विचारा की व्यक्तिगत टीका करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात जी माती कालवली आहे त्याविषयी या सगळ्या लोकांचं काय म्हणणं आहे, कुठल्या तोंडानं आपण मत मागायला सर्वसामान्य शेतकऱ्याच्या दारी जात आहात हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण उद्या जर महायुतीचा खासदार निवडून गेला तर आपण पाहिलं आहे की एकूण 48 पैकी 39 खासदार महायुतीचे असताना एकाही खासदारानं कांद्याच्या निर्यात बंदीवर आवाज उठवला नाही. महायुतीच्या एकाही खासदारानं आवाज उठवला नाही. मग आता महायुतीचं हे खासदार कोणत्या तोंडानं जाणार आहेत? महायुतीच्या एकाही नेत्यानं आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही. 10-12 रुपयांनी लिटर मागं दुधाचे दर पडलेले आहेत. याविषयी महायुतीचे नेते काय बोलणार? त्यामुळे माझी विनंती आहे, हे सगळे मोठे नेते आहेत, चहा पाजला की नाही पण त्या चहात जे दूध टाकतो ना आपण त्या दुधाचे भाव 10 ते 12 रुपयांनी पडलेले आहेत. त्यासाठी आपण काय केलं याचं उत्तर देणं जास्त गरजेचं. महायुती शिरूर लोकसभेला मोठा धक्का बसलेला आहे. खेडचे जे समन्वयक होते अतुल देशमुख त्यांनी खरं तर भाजपला रामराम केलेला आहे. तुमच्यासोबत येणार अशी चर्चा आहे. त्यांनी महायुतीला रामराम केला इतकं मला ठाऊक आहे. पुढची गोष्ट मला अजून ठाऊक नाही, पण मी अजूनही हेच सांगेन की ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. तुमचा त्यांच्याशी संपर्क झालाय का काय? माझा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक नेतृत्वाशी फार चांगला संपर्क आहे. त्यामुळे ठराविक एका व्यक्तीशी झाला की नाही यापेक्षा माझा प्रत्येकाशी चांगला संपर्क. अनेक नाराज आहेत, अनेकांशी तुमचा संपर्क होईल असं सुद्धा बोललं जाते, तर ते नाराज कोण आहेत? त्याबद्दल धन्यवाद. मीडियाच्या माध्यमातून आपण महायुतीतली नाराजी ही स्पष्टपणे आपल्या प्रश्नातूनच समोर मांडली, त्याविषयी मी मनापासून आभार मानतो. कारण ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे की 15-20 वर्ष ज्यांच्याबरोबर संघर्ष केला आहे अचानक केवळ उमेदवार मिळत नाही म्हणून किंवा कुणाच्या स्वार्थापायी एखाद्या व्यक्तीने जर बेडूपुडी मारली तर कार्यकर्त्यांनी ती किती स्वीकारावी हा प्रत्येक कार्यकर्त्याचा स्वतःचा प्रश्न आहे. कारण कार्यकर्त्यांनीही हा संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळे या पद्धतीची नाराजी आपल्याला केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या विषयी बघायला मिळेल. रावेर मतदारसंघाबाबत आज बैठक होतीये. रावेर आणि म्हाडाचं नक्की कुठं कुठं अडले? मला वाटतं की आदरणीय पवारसाहेब बैठक घेत आहेत आणि पवारसाहेब बैठक घेत असताना त्याविषयी मी भाष्य करणं उचित नाही, पण तोडगा तुम्हाला लवकरच निघालेला दिसेल. एकनाथ खडसे भाजपमध्ये चाललेले आहेत आणि एकनाथ खडसेंची मुलगी अजूनही तुमच्यासोबतच आहे, परंतु त्यांनाही भाजपकडे नेण्याचा प्रयत्न चालला आहे. हे बघा, मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे त्या एकदा स्पष्ट केल्यानंतर रोहिणीताईंच्या या भूमिकेचं मी मनापासून स्वागत करतो आणि लोकशाहीमध्ये ही प्रत्येकाला आपलं मत हे व्यक्त करण्याचा जसा अधिकार आहे त्या पद्धतीने रोहिणीताईंनी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे रोहिणीताईंच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. राजकीय पक्षांना प्राधान्य देत असतात, त्यांचे बाईट्स दाखवत असतात, त्याच माध्यमांवर दिलीप मोहिते म्हणतात महिनाभर पेपर वाचू नका आणि TV पण पाहू नका. मला वाटतं महायुतीच्या एकूणच कार्यकाळामध्ये
फ्री प्रेस इंडेक्समध्ये माध्यम स्वातंत्र्यामध्ये देशाची जी सातत्यानं घसरण झालेली आहे आणि माध्यमांना कशा पद्धतीने, ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविषयी महायुतीचे मान्यवर नेते काय विचार करतात हे मला वाटतं मान्य आमदार महोदयांचं हे विधान त्याचं द्योतक आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर अशा पद्धतीनं कोणी टिप्पणी करत असेल तर त्यांच्या मनात या माध्यमांविषयी किती आदर आहे. कारण माध्यम हे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याविषयी आदर हा ठेवलाच गेला पाहिजे. कारण त्याशिवाय जे लोकांचं म्हणणं आहे, जनतेचं म्हणणं आहे, हे पोचणारच नाही. संजय वगैरे माध्यमांचे म्हणतात आंदोलन पैसे केले घ्या पण मतदान करा, त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात का? कारण ते म्हणतात महाविकास आघाडीलाच मतदान करा. नाही, महाविकास आघाडीला मतदान करा हे म्हटलं तर कोणी अडचणीत येईल असं मला वाटत नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे हा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांचे पब्लिक डोमेनमध्ये तुम्हाला तसे व्हिडिओज बघायला मिळतील.